नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। तर आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे मित्र। आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला मित्र हवा असतो, पण मित्र कसा नसावा, कसा असू नये याविषयी आपलं चिंतन असणार आहे। तर मित्र कसा नसावा, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतो जो अंतरीच्या नाना कळा, त्याच्या अंतरामध्ये अनेक प्रकारच्या कळा असतात। कळ लावणे ज्याला म्हणतात, तो कळ लावत असतो आपल्या आयुष्यामध्ये। काही ना काही गोष्टींचं निमित्त करून एक कळ लावतो, ज्याने आपल्यामध्ये विसंगती निर्माण होते। आक्रोश करी माघारी, सामोरी कौतुक करी। आपल्या अनुपस्थितीत किंवा आपल्या माघारी आक्रोश करतो, आपल्याविषयी अशुभ चिंतन करतो, समाजामध्ये वाईट साईड बोलत असतो। आपण किती असभ्यवर्तनशील आहोत याचा प्रत्यय समोरच्याला आणून देतो। म्हणजे आपल्या माघारी जो आपलं कौतुक करत नाही, आपल्याविषयी वाईट बोलत असतो, पण सामोरी कौतुक करे। आपल्या समोर, आपण जेव्हा त्याच्या समोर असतो तेव्हा तो आपलं भरभरून कौतुक करतो, पण आपली पाठ फिरली की आपल्याविषयी अशुभ बोलतो, वाईट साईड सांगतो आणि बोलतो। असा मित्र आपला असू नये। मग पुढे आपण जर आयुष्यामध्ये सुखी समाधानी राहायला लागलो की याला बघवत नाही, मग त्यामध्ये काही ना काहीतरी कळ काढून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न तो करत असतो। या सर्व गोष्टी तो मागून करत असतो, समोर करत नाही, त्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही। मग तो असा मित्र आपला नसावा। आणि आपण जर एका क्षेत्रात असो किंवा व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, व्यक्तिगत आपण खूप प्रगती केली आणि त्याची प्रगती झाली नाही, त्याची अधोगती झाली, तर आपली प्रगती त्याला बघवत नाही आणि मग त्याला त्याची अधोगती वाटायला लागते। मग आपल्या प्रगतीमध्ये काही ना काहीतरी विसंगती आणायचा तो प्रयत्न करत असतो। विसंगत अशी की प्रगती झाली आहे याविषयी कौतुक न करता त्यामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी न्यून आहे याविषयी आपल्याला सातत्याने सांगत असतो। आणि मग या दृष्टीने कुसंगत आपल्याला लावत असतो। काही ना काही कुसंगत याला लावावी, जेणेकरून याची अधोगती व्हावी, या प्रकारे तो वागत असतो। असा मित्र आपला नसावा। ज्याला आपली प्रगती बघवत नाही, त्यामध्ये काहीतरी विसंगती आणू पाहतो आणि आपल्याला अधपतनाकडे कसं नेता येईल याचं चिंतन तो करतो, असा मित्र आपला कधीच नसावा। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहुणी त्या चित्ती संतोष। आपल्याला असं सुखी समाधानी राहतोय, व्यवस्था उत्तम आहे, उत्तम प्रगती आहे, आपल्याला संतोष प्राप्त होतो, पण तो असंतोषी होतो, त्याला ते बघवत नाही। मग तो त्यावर आपल्यावर काहीतरी दोषारोपण करत असतो, काहीतरी वादविवाद करत असतो। या गोष्टीने जुनं जे घडून गेलंय त्याविषयी ते उकरून काढतो आणि त्याविषयी आपल्याशी भांडत असतो किंवा वादविवाद करत असतो। जुन्या गोष्टींचा आधार घेऊन आपल्याशी वादविवाद करत असतो, आपल्या अनेक प्रकारचे दोष लावत असतो। असा मित्र आपला कधी नसावा। आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुण झाकून या तो ठेवी। समाजामध्ये, व्यवस्थेमध्ये आपले जे काही गुण आहे ते गुण आपले तो झाकून ठेवतो, अवगुणांचा प्रसार करी। आपल्यामध्ये जे काय अवगुण आहे त्या अवगुणांचा तो भरभरून प्रचार करत असतो, पण आपले जे काही गुण आहेत ते मात्र तो समाजात सांगत नाही, ते झाकून ठेवतो। अवगुणांचा प्रसार करी, आपले अवगुणच लोकांना कायम सांगत असतो, हा किती अवगुणी आहे, याच्यात किती अवगुण आहेत, परंतु गुणांचं विवरण व्यक्त कधीच करणार नाही, तो अवगुणच सांगत राहील। असा मित्र आपला नसावा। अशी जर मैत्री असेल, अशी मैत्री असता त्वरा सोडा सत्वरी, असा जर आपला मित्र असेल जो आपल्या गुण झाकून ठेवतो आणि अवगुणांचा प्रसार करतो, तर अशी मैत्री असेल तर ती तोडा आणि तो मित्राला जवळ ठेवू नका। असा मित्र आपला नसावा। म्हणून जो आपल्या व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये काही ना काही प्रकाराने कळ लावतो, काही ना काही वादविवाद करतो, आपले गुणांचा गुपित ठेवतो, अवगुणांचा प्रसार करतो,
असा जर मित्र असेल तर तो आपला नसावा, असा मित्र आपला ठेवू नये, याविषयी आपण चिंतन केलं. धन्यवाद.